हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. तर ही माझी फ्रेंड झालेली तापोळ्याला, छोटीशी. आमच्या बाजूच्याच रूममध्ये होते ते, आणि ती मला चॉकलेट वगैरे घेऊन आली. तर आता आमचा गाडीतला प्रवास, त्या मोबाईलचं चार्जिंग सगळं संपलेलं. तर मग मी दुसऱ्या मोबाईलमधून शूट केलं, थोडेसे केले. आणि आम्ही हा रस्ता चुकलो होतो बघा, मध्येच थांबत होतो. तो उतरायला आता वेळ होईल. खूप बाहेरचं पण छान आहे घ्यायला, आणि मोबाईलमध्ये पण हे नाही आहे, चार्जिंग नाही आहे. हा प्रॉब्लेम झाला आहे त्याच्यामुळं. कास पठार हा सरळ ना. थँक्यू. 40 सातारा तिकडूनच जातो ना. हां 40 किलोमीटर असं विचारायचं, कारण इथं लोकेशन पण मिळत नाही. 40 किलोमीटर आणि 40 हेच आपण लय लांब आलो. माझे पण कुठं. खूप छान होता रोड. मी तर AC यांना ऑफ करायला लावली गाडीतली, आणि मस्त असा वारा घेत, नागमोडी रस्ता, हिरवगार. इकडे तुम्हाला 12ही महिने असंच दिसणार. आणि रस्ता चुकल्यामुळं आता त्यांना, फक्त मिस्टरांना बाहेर कसं पडायचं हेच होतं. आणि आम्ही गाणे वगैरे गुणगुणत होते. मी मस्त हिंदी सॉंग्स, निसर्गातले गप्पा हसत होतो, कॉमेडी करत होतो. नंतर आलो आम्ही कास पठारकडे बघा. हे पण इकडे आता फुलंच नव्हती. बाहेरूनच पाहिलं. आम्हाला मिस्टरांना चहा घ्यायचा होता. पठार आता किती ते बाबा चहा बनवतात. लोक येतात की गाडी घेऊन. काय झालंय माहिती का, ही रस्त्याची गरम आहे. तेव्हा असताना व्यवस्थित, तर लोक काय करतात, तिथून जातात आता घंटे. बॉम्बे रेस्टॉरंट पासून लेफ्ट घेऊन डायरेक्ट पुणे. ह्याच्यापाशी आहे ना वाड्या फाट्यापाशी वगैरे आहे का? पुढे आहेत शेंजे, पण एकदम पुढे आहेत. झाले बरेच लिंबत वगैरे आहे का? म्हणजे ह्याच्या अलीकडं ते मिराज वगैरे त्याच्या इथं आहे का? तिथलं काय लक्षात येणार. बरेचसे आहेत पंप तसे. मेन हायवेला गेला ना, बरेच पंप आहेत. पण इथनं जाऊ नका तुम्ही, इथं लय प्रॉब्लेम, लय ट्रॅफिक आहे. डायरेक्ट हायवेला जॉईन करायला कुठं नाही. मग तोच रोड सांगितलं, तोच रोड आहे ना हायवेला जायला. त्या बोगद्यातून नको जायचं. बोगद्यातून गेला की लांब पडणार तुम्हाला. 5-6 किलोमीटरचा फरक पडणार. नाही, बोगदा म्हणल्यानंतर ही शेंद्राला गेले, आणि शेंद्र्यापासून वर म्हणजे 15 किलोमीटरचा पट्टा पडला तिथं सगळा तुम्हाला. तिथून डायरेक्ट सीधं गेलो ना, बोगद्याकडे सीधं जायचं, डायरेक्ट पवई नाक्यावर जायचं. बोगद्याच्या पलीकडे जायचं नाही, ह्या साईडनं थाय असं जायचं. फक्त असं खाली उतरायचं नाही. खाली जे आपण राजवाड्याला जातो ना, राजवाड्याला जाऊ नका, सरळ जाऊ. सरळ जाऊ. खाली उतरा. तिथे पण ते बोगद्यात शिरू नका. तुम्ही याला निघायचं असेल पुण्याला असं सर्कल आहे, शिवाजी महाराजांचा फोटो आहे. तिथनं असं तिथनं सांगतात बरोबर. बॉम्बे रेस्टॉरंट विचारलं ना, तिथं सांगतात. ते सांगते. कास पठार आहे. पब्लिक आलेले बघायला. गेले की गवतच राहिलंय या सगळीकडे. फोटो वगैरे नको आता. इथं काय फुलं नाही, काय नाही.
CNG वगैरे भरली आम्ही आणि खूप भूक लागलेली आणि CNG भरायला 1 तासाच्या वर गेला वेळ. तिकडे खूप लाईन गर्दी होती आणि आम्ही आता काय हलकं फुलकंच खाणार होतो. दुपारचं जेवण तसं भरपूर झालेलं आणि मध्ये चहा घेतलेला. फक्त बर्गर मुलांना जे आवडत होतं तेच स्नॅक्स मागवले आम्ही. हे सँडविच मागवले आणि तिथे थोडं झालं भांडण आमचं दोघांचं. कारण प्राचीने ऑर्डर दिली होती जेवढं लागते तेवढं. मिस्टर आले पुन्हा ऑर्डर केली. पुन्हा हे असे 2 झाले सँडविच. काय करणार मग आता. प्रणित घेऊन गेला त्याच्या मित्राला घरी. उद्या प्लेट जागा बोलले जाऊ दे आता डबल ऑर्डर झाली जाऊ दे. कसं असतं आमच्या दोघांचं तिथे पटतच नाही. काय माहिती कुठला माझं समजून त्यांना नीट नाही आलं. मी केलेलं असतं अगोदर व्यवस्थित पण त्यांना पुन्हा जाऊन काहीतरी करायचं हे असतं. पोट भरलं आमचं जाम झालं. 1 सँडविच ओव्हर झाला. तर सँडविच आता तो घरी पण नाही ना पार्सल मिळू शकत. तर प्रणित बोलला नका भांडू मी माझ्या फ्रेंडला द्यायचं खायला आणलाय म्हणून सांगितलं. मग घेतला आम्ही तो पार्सल. असे होतात आमचे छोटे मोठे वाद होतात आणि मग इथे पहा मस्त असं गाडी पार्किंग. स्नॅक्स जेवण पण आहे पण भरपूर स्नॅक्सच खात होते इथे. तर यायला हे लोक पाहिजे असतील तर त्याला ते बोलणं भाग आहे. तसं चांगलं सांगत होता सगळ्या म्हणजे ट्रेकिंगच्या गोष्टी सांगत होता. आपण एकदा ना छोटा ट्रेक करूया. छोटा बरोबर ना. चला बघा आता येत नाही घरी उतरायला लागलाय. फोन करा. चालेल. आता हेच आहे ना बरोबर. हो येते. सँडविच नाही खावा तुम्ही. घेऊन जा दादा. घेऊन जा विचारतो असंच पार्टी. चालेल येतो मग गुरुवारी येतो. गुरुवारी आल्यानंतर मग दिवाळीपर्यंत आहे मी 10 दिवस. ठीक आहे चला मग नीट जावा. हो आणि फोन करा. झोपशील नाही. मुला हे माझं घेतलंय. हेडफोन लागतील. बाय. चल बाय. दिसतंय का पाठून. त्याला माहित आहे बरोबर कुठं उतराय. प्रणित उतरला आणि इतका पाऊस आला ना तर मला त्याच्याच तो घरी रूमवरती पोहोचेल का नाही. तो रिक्षाने जाणार होता तिथून. मग आम्हाला तर एवढा पाऊस ना पूर्ण आम्हाला घरी येईपर्यंत पाऊस होता. म्हणजे लोणावळा आणि आम्ही चहाला ब्रेक घेणार होतो मॉलमध्ये त्या पण नाही शक्य झालं. यांना म्हणलं कारण हे एवढ्या रात्री नाही चालवत कधीच गाडी. पण आता वेळेमुळं चालवायला लागायला लागली आणि उद्या त्यांना मॉर्निंगला 6ला ड्युटीवर जायचं होतं. त्याच्यामुळं आम्हाला पुण्यात पण ब्रेक घेऊन जमत नव्हता. आम्हाला पाऊस नव्हता प्रणित उतरला तोपर्यंत. त्याच्यामुळं आम्हाला वाटलं की आम्ही उतरू बरोबर. खूप पाऊस लागला आम्हाला. मिस्टरांनी चालवली. आम्ही आलो घरी. लिफ्ट बंद होती पण आम्ही काय आयडिया केली लिफ्टमध्ये सामान ठेवून आम्ही धावत वरती आलो आणि मग लगेच लिफ्ट थांबवली. 2 नंबर दाबून ठेवलेला आणि सामान फक्त पोचवला. बघा 11:15 झाले घरी.